नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत बबली म्हणजेच प्रिया ही लहानपणी एकदा खेळताना तिच्या मित्राने तिला चटका दिलेला तिच्या पाठीवरती आहे का हे सत्य जाणून घेण्यासाठी सायली तिच्या पदर हा पिन व्यवस्थित करून देण्याच्या नादाने बघू लागते. तर तिला तिथे तो डाग दिसतो आणि अर्जुनलाही ते दाखवू लागते. म्हणजे बबली ही मुलगी आहे सदाशिव लोखंडेची आणि ही तन्वी बनून आपल्या घरात खोटं बोलत आहे हे आता पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे अर्जुन आणि सायलीसमोर. सगळेजण आता गुढी उभारण्यासाठी आलेले असतात. प्रत्येकजण गुढी उभारण्यासाठी इथे पूजेसाठी आल्यानंतर प्रत्येक जोडी जोडीने पूजा करू लागतं. सायली अर्जुन सगळ्यात पहिले मान घेतात आणि मग तेही दोघंजणं छान प्रकारे आपली गुढीपाडवा साजरा करतात आणि सगळेजण एक एक करून सगळे तिथे पूजेसाठी येत असतात आणि पूजा वगैरे झाल्यानंतर सगळेजण छान प्रकारे मग स्नेहभोजनाचाही लाभ घेतात आणि छान जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या कामामध्ये मग्न होऊन जातात. इथे मात्र आपल्याला हेही दिसेल की अस्मिताचा नवरा तिच्यावरती रागवलेला दिसतो, कारण त्याला पैसे हवे आणि आणि अस्मिताने अजून तिच्या वडिलांकडनं पैसे घेऊन दिलेले नाही. ही गोष्ट सायली अर्जुनच्या लक्षात आलेली असते, पण याच्यावरती आपण नंतर तोडगा काढूया असंही इथे सायली अर्जुनला म्हणू लागते. इकडे मात्र आपल्याला हे दिसेल की मैनावती फारच संतापलेली असते. कुठे आहे ती सायली? ती तर मला माझ्या मुलीचा खरा चेहरा दाखवणार होती, अजून कशी आली नाही म्हणून ती इथे जोरजोरात बोलू लागते. तर इथे सदा सांगत असतो की त्यांच्यावरती विश्वास ठेव. तुझ्या मुलीने जर तुला पैसे द्यायचे असते तर ते कधीच दिले असते. तू तुझ्या मुलीवर आंधळा विश्वास ठेवते. मी मरता मरता वाचलो आहे, त्या सायलीमुळेच वाचलो आहे, अर्जुनमुळे वाचलो आहे. ते तितक्यातच तिथे अर्जुन पोचतो आणि अर्जुनलाही ती जाब विचारू लागते की कुठे आहे तुझी बायको? ती तर मला माझ्या मुलीचा खरा चेहरा दाखवणार होती ना. ठरल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला खरा चेहरा दाखवणार आहोत, थोडा वेळ धीर धरा असं इथे अर्जुन म्हणू लागतो. आता अर्जुन इथे मेसेज टाकतो प्रियाच्या फोनवरती आणि इथे सायली प्रियाच्या खोलीबाहेर इथे आपला मोबाईल घेऊन बसलेली असते आणि मोबाईलवरती व्हिडिओ कॉल चालू करून देते. मग इथे मेसेज ज्या वेळेला मैनाकडनं जातो प्रियाला की मला पैसे हवे आहे आणि तुझ्या वडिलांचा जीव धोक्यात आहे तर डॉक्टरांनाही पाठव, असा मेसेज पाठवल्यानंतर ती तिथे झोपेमध्येच तो मेसेज चेक करते. मेसेज चेक केल्यानंतर म्हणू लागते की ही बाई सारखी पैसे मागत असते, हिला रिप्लायच द्यायला नको. पुन्हा एकदा ती आणखी एकदा टाकते की लवकरात लवकर तुझ्या वडिलांसाठी डॉक्टरांचा काहीतरी बंदोबस्त कर, नाही तर त्यांचा जीव जाईल, असा मेसेज केल्यानंतर ती म्हणू लागते अरे बापरे, हा खरंच जास्तच आजारी दिसतोय, सदा मरतो बिरतोय की काय, मेला तर बरं होईल, त्याच्या मागोमाग मैनाही मारायला हवी, अशी तिची बडबड चालू असते. ते सगळं बोलणं इथे सायली व्हिडिओ कॉलद्वारे दाखवत असते. तितक्यातच दरवाजाचा आवाज होतो, प्रिया बाहेर येते आणि सायली तिच्या खोलीच्या दिशेने पळून जाते. खोलीत गेल्यानंतर ती मैना आणि सदाशी बोलू लागते. मैनाला वाईट वाटत असतं, रडत असते मैना आणि इथे मैना आणि सदाला ती म्हणू लागते की हे बघा, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला चांगल्या मार्गाने नेऊ आणि आमच्यावरती विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला जे हवं आहे तेही मिळेल. फक्त आता त्या मुलीवर विश्वास ठेवू नका. सदा आणि मैनाला लाज वाटत असते की आपण अशा मुलीला जन्माला घातलेले. तरी ते बघता बघता ते आता इथे सायली आणि अर्जुनला साथ देणार असतात. ह्या गोष्टीने सायलीला फार आनंद झालेला असतो. आता सायलीचा पुढचा प्लॅन रेडी आहे. इथे अर्जुनला उठवून ती सकाळी सकाळी सोबतच नाश्ता करूया म्हणू लागते. अर्जुन म्हणू लागतो की तुमचं जास्तच मूड चांगला दिसतोय, काय कारण? तर ती म्हणते एवढं सगळं आता आपल्या बाजूने घडतंय तर आपल्याला आनंदी तर राहायलाच हवं ना. लवकरात लवकर पुढच्या प्लॅननुसार आता आपल्याला काय करायचं ते ठरवायला हवं. दोघंजणं प्लॅन करू लागतात की आज आपण प्रियाला चांगलाच धडा शिकवायचा आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींचं बोलणं तिथे चालू असतं. इथे मात्र प्रिया अश्विनच्या जास्तच जवळ गेलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही दिवसातच ज्या वेळेला प्रिया ही तन्वी नाही तिला घराबाहेर काढण्याची वेळ येईल, पण त्यावेळेला ती प्रेग्नेंट असल्याचंही आपल्या समोर येईलच आणि तिच्या प्रेमामध्ये वेडा आंधळा झाला इथे अश्विन हेही आपल्याला पाहायला मिळेल. त्याच गोष्टीचा फायदा ती घेत असते आणि त्याच्यानंतर तो ऑफिसला जाऊ लागतो. तो गेल्यानंतर ती म्हणू लागते बरं झालं हा गेला, माझ्या डोक्याला ताण होऊन बसला आहे. तितक्यातच तिला तिच्या माणसाचा कॉल येतो. माणूस तिचा पैसे मागू लागतो आणि ती त्याला पैसे टाकते. फक्त आधी मी सांगितलेल्या पत्त्यावर जा आणि तिथे सदा आणि मैना व्यवस्थित आहे का नाही ते चेक करा, पुढचं काम मी सांगते काय करायचं. इथे अर्जुन सायली एकदमच छान मूडमध्ये असतात, आपल्याला तेही पाहायला मिळेल. सायली इथे छान प्रकारे थट्टा मस्करी अर्जुनची करत असते. अर्जुन म्हणू लागतो की तू जास्तच मूडमध्ये आज दिसते, त्याचं कारण काय? तरी ती म्हणू लागते माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आहे.
तर प्लॅन काय आहे, तर आपल्याला DNA टेस्ट करायचे आहे तन्वीचे. आता ते कसे शक्य आहे, तिची एकही गोष्ट आपल्याकडे नाही. तर इथे ती म्हणू लागते की पाहत राहा मी काय करते, माझ्याकडे प्लॅन फुल प्रूफ रेडी आहे. आणि माझ्या डोक्यात एक आयडिया पण आली आहे. केस विंचरता विंचरता इथे सायलीला केसांची आयडिया आली आहे. आता केस कशी मिळवायची हे तिने तिच्या मनात ठरवले. खाली कल्पना आणि प्रताप छान सकाळची तयारी करून बसलेले असते, चहा कॉफी चाललेली असते. त्याच वेळेला तिथे अस्मिता येते आणि विचारू लागते की डॅड, माझ्या बँक अकाउंटचं काय झालं आहे. तर ते म्हणतात की मी बँकेत बोललो आहे, काहीतरी इश्यू आहे, तो सॉल्व्ह झाला का तुझं बँक अकाउंट चालू होईल. पण ती म्हणते सतत ह्याच प्रश्नाची उत्तर, मला हेच उत्तर मिळते, मला वेगळं काही उत्तर मिळत नाही आहे. आणि माझ्या बँकेतले जे पैसे तेही मला काढता येत नाही आहे. आणि जर बँक अकाउंटमधनं जर काही कारणांनी जर माझे कोणी जर पैसे हॅक केले, तर असं करत लगेच सचिन पण बोलू लागतो की काही अशा घटना घडलेल्या आहे की ज्यामधनं बँकेतनं पैसे दुसऱ्याच व्यक्तीने काढून घेतले. मग असं जर हिच्या बाबतीत झालं तर लगेचच अस्मिता म्हणते मला माझे पैसे हवे. तर अर्जुन येतो आणि म्हणतो तुलाच हवे की तुझ्या नावाखाली दुसऱ्या कोणाला हवे आहे. असं म्हणाल्यानंतर लगेचच अस्मिता त्याच्याशी वाद घालू लागते की असं का म्हणालंस तू, माझे पैसे, माझ्या वडिलांशी मी बोलते, तू का मध्ये मध्ये बोलतोयस. तर इथे घरात सगळ्यांची चर्चा त्या पैशांवरती चालू असते. खरं तर सगळ्यांना माहिती आहे हे पैसे सचिनला हवे आणि सचिन इथे मध्यस्थी करण्याचं नाटक करतो आहे, अस्मिताशी डबल गेम खेळतो आहे. पण अस्मिता राग भरते आणि तिच्या खोलीत न जेवताच निघून जाते. तिथे लगेचच सगळेजण तिची काळजी करत असताना प्रिया म्हणू लागते की जाऊ द्या, तिला माफ करा, तिच्याकडे एवढं लक्ष देऊ नका, ती ओली बाळंतीण आहे, आपण तिच्याशी गोड गोड बोलून संवाद साधायला हवा. त्याच वेळेला प्रियाला तिचा माणूस फोन करतो आणि फोन आला म्हटल्यानंतर ती लगेचच आले मी 1 मिनिटात असं म्हणून बाहेर जाते. आता इथे सायलीचा प्लॅन सुरू झाला आहे. सायली म्हणू लागते की आता तुम्ही एक काम करायचं आहे आई, मी जसं सांगते तसं. प्रियाने आज सकाळी उठून सगळा स्वयंपाक केला, नाश्ता केला सगळ्यांसाठी. तर तिला शाब्बासकी म्हणून तुम्ही घराच्या किल्ल्या तिला द्यायच्या. तर ही गोष्ट काही कल्पनाला पटत नाही. इकडे मात्र प्रिया टेन्शनमध्ये दिसेल आपल्याला. प्रिया त्या माणसाला विचारू लागते की घरात सदा आणि मैना नाही आहे का. तर तो माणूस म्हणतो नाही, ते दोघंही नाही आहे, तर काय करायचं, खोली रिकामीच आहे. तर ती म्हणते ठीक आहे, तुम्ही आता तुमचे पैसे वगैरे जितके आहे तितके घ्या आणि मला माझे पैसे परत करा. असं सांगून ती सतत फोन लावत असते मैनाला. आता मैनाचा फोन लागेनसं झाला आहे, तिला काहीतरी गडबड झाली आहे हे नक्की कळलं आहे. इकडे मात्र प्रिया विरोधात चांगलाच कट सायलीने रचला आहे आणि सायलीने सांगितल्याप्रमाणे आता कल्पना ह्या चाव्या देणार आहे प्रियाला. आणि ही गोष्ट पटत नाही आहे, पण तुम्ही करायची आहे माझ्यासाठी, असं सायलीने सांगितल्यानंतर दोघंही तयार होतात, प्रताप आणि कल्पना, हे सायलीच्या प्लॅनमध्ये येण्यासाठी. हे सगळं काय चाललं आहे अर्जुनला एक क्षणासाठी कळे नाही, हिच्या डोक्यात नक्की काय शिजते. इकडे मात्र प्रियाला टेन्शन आले, मैना आणि सदाला शोधायचं कुठं. मग ती घरामध्ये तशीच जाते. कल्पना तिला आवाज देते आणि कुठे गेली होतीस म्हणून विचारू लागते. तर ती सांगू लागते माझ्या मैत्रिणींचा फोन आला होता, मी तिच्याशी बोलत होते. तर आता इथे कल्पना म्हणू लागते मी एक निर्णय घेतला आहे. तर निर्णय कशाचा, सगळेजण घाबरतात, आता सगळे टेन्शनमध्ये असतात. आता इथे कल्पना म्हणू लागते की तू सकाळपासून उठली, सकाळपासून सगळी कामंही केली, तर तू इतकी चांगली वागते, तर तुझ्या चांगल्या कामाची शाब्बासकी तुला मिळायला हवी. म्हणजे नक्की काय, तर इथे ती प्रियाला देण्यासाठी चाव्या सायलीकडे मागू लागते. सायली त्या चाव्या देण्यासाठी नकार देते, मी माझ्या चाव्या देणार नाही. आणि इथे कल्पना म्हणू लागते की आपल्याला पूर्ण अजून काय सांगितलं आहे, कोणी जर चांगलं काम केलं तर त्याला त्याची जबाबदारी कळायला हवी, त्याची शाब्बासकी मिळायला हवी. आता तिला जास्त जबाबदाऱ्या कळाव्या म्हणून मी हा निर्णय घेतला आहे तिला चाव्या देण्याचा. तर सायली तू चाव्या गुपचूप माझ्याकडे दे, असं म्हणत कल्पना तिच्याकडनं चाव्या घेते आणि त्या चाव्या प्रियाला देऊ करते. तिथे वाद घालताना सायली आपल्याला दिसते. मी ह्या चाव्या तिला देणार नाही, तिची लायकीच नाही ह्या चाव्या स्वतःजवळ ठेवण्याची, असंही सायली म्हणू लागते. इथे दोघींमध्ये वाद वाढू लागतो. आता प्रियाचं म्हणणं असतं घरातले सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवत आहे, कल्पनाही विश्वास ठेवते, सगळेजण ठेवत आहेत, तर सायली तुला काय प्रॉब्लेम आहे, तू माझ्यावर जास्तच जळते बरं का, असं म्हणत तिच्यासोबत ती वाद घालत असते. आणि या गोष्टीवरती अश्विन पण म्हणू लागतो जर माझी बायको चांगली वागते, सगळं चांगलं होतं आहे, तर तुम्ही का विश्वास ठेवत नाही तिच्यावरती, तिला का नेहमी घालून पाडून बोलताय, तिला जबाबदाऱ्या देऊन तर बघा, तिला जमेल. कल्पनाही या गोष्टीवरती एकदम सहमत असते. कल्पना म्हणते बघ सायली, तिला जबाबदाऱ्या दिल्या तर ती जबाबदारीने वागेल, सगळं काही व्यवस्थित सांभाळेल, तिजोरीच्या चाव्या पण तिला द्यायला हव्या.
ह्या गोष्टीने ती प्रिया भावूक होते आणि म्हणते, किती तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, खरंच आई मला ना तुमचं फार अभिमान आहे असं म्हणू लागते आणि गोड गोड सासू सासऱ्यांशी बोलू लागते. ही सगळी काय भानगड आहे हे काही कळेना. अश्विनला मात्र आनंद होतो की आपल्या बायकोवरती एवढा विश्वास घरच्यांनी ठेवला आहे आणि घराच्या किल्ल्याही दिलेल्या आहे. प्रिया मात्र इतकी आनंदी होते का आईवडिलांच्या नमस्कार करून आशीर्वादही घेते. सायली मात्र आता संतापते. सायली तिच्या हातातनं चाव्या खेचू लागते आणि म्हणू लागते की ह्या चाव्या सांभाळण्याची ती लायकीची नाही आणि मी ह्या चाव्या तिला अजिबात घेऊ देणार नाही. दोघीजणी एक लहान मुली कशा भांडतात तसं भांडू लागतात. तू ना लहानपणापासून माझ्यावरती जळत आलेली आहे सायली, तू नेहमीच माझ्या बाबतीत पार्शलिटी करते. मी आता ह्या चाव्या तुला देणार नाही असं प्रिया म्हणत असताना सायलीने तिच्या हातातनं त्या चाव्या काढून घेतल्या. आता प्रिया इतकी हायपर झालेली आपल्याला दिसेल इथे, ती लगेच धक्काबुक्की करू लागते सायलीला. ह्या चाव्या आता आईंनी मला दिल्या, त्या माझ्या झाल्या, दे माझ्याकडे असं म्हणत दोघीजणींचा वाद इतका शिकेला पोचलेला आपल्याला पाहायला मिळणार. दोघीजणी एकमेकींना मारू लागतात, त्या एकमेकींचे केस ओढू लागतात. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर अर्जुन सायलीला घेऊन खोलीत जातो. तर ती म्हणते, बघा माझ्याकडे काय आलं आहे, केस आले, आपल्याला DNA करता येईल आता मैना आणि प्रियाची. चला तर मग पुढे मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आपल्याला.